मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आता आपल्या सोबत आहेत। भाऊ, ज्या पद्धतीने हैदराबाद गॅझेटचा मुद्दा उपस्थित केला जातोय, कारण निर्णय झाला, मात्र मनोज जरांगे पाटील म्हणतात की कुणबी दाखले जी काही प्रक्रिया आहे ती अतिशय संत गतीने सुरू आहे, त्याचा वेग वाढवण्याची गरज आहे। 5-6 महिने झालेत निर्णय होऊन, मात्र त्याचे दाखले लोकांना दिले जात नाहीयेत। नाही, नक्कीच दाखले तर यापूर्वीच दिले गेलेत। 2,88,000 दाखले कुणबी समाजाच्या लोकांना दिले गेले, त्यामुळं आता किरकोळच राहिले असतील असं मला वाटतं। ठीक आहे, पण तो निर्णय हैदराबाद गॅझेटच्या निर्णयानंतर जे काही दाखले गेले त्याची श्वेतपत्रिका सरकारने काढली पाहिजे आणि त्यामध्ये सर्व माहिती उपलब्ध करून दिली पाहिजे। एकूण किती जिल्हा वाईज किती लोकांना दिलं काय आणि किती दाखले अद्याप आतापर्यंत मिळाले, हे जर वस्तुस्थिती समोर आली तर त्याची गती समजेल, ते किती स्पीडनं काम चाललेलं आहे। दुसरं, महायुतीमध्ये नवाब मलिकांमुळे कुठंतरी तिढा निर्माण झालेला आहे। भाजप नवाब मलिकांच्या नियुक्तीला विरोध करताना दिसते। बघा, दाखवायचे दात वेगळे आहेत, खायचे दात वेगळे आहे। हे सगळे यांचा हिस्ट्रीच मोठी वेगळी आहे। स्वातंत्र्याच्या नंतर सत्तेसाठी मुस्लिम लीगबरोबर युती करणाऱ्यांची ही औलाद आहे, ती काय सांगणार कोणाला विरोध करायला? मतं कुठून सहज मिळतील तेवढ्यापुरती त्यांचा डाव असतो। हे दाखवायचं आणि मग करायचं। आणि जर तसंच होतं तर का राष्ट्रवादीला घेतलेत? सगळे घोटाळेबाजांना का जमा केलेत? आणि स्वच्छ प्रतिमा म्हणून महाराष्ट्र लुटून खात आहे, महाराष्ट्र उद्ध्वस्त केला आणि स्वच्छ प्रतिमा कोणाला दाखवत आहे? सगळे घोटाळेबाज, चोर, उचक्के, डाकू, लुटेरे, जेबकत्रे सगळेच तर जमा केलेत भाजपमध्ये। तर हे दिसत नाही काय? तिकडे महायुतीचा फॉर्म्युला ठरतोय, पण तुमचं काय महाविकास आघाडीचं कुठे काही अजून पुढे जाताना दिसत नाहीये, कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत। भीती वाटते, जरा बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, मग समजाल किती पाणी आहे, खाली किती आहे, वर किती आहे। हे काय व्हीएमच्या भरोशावर नाटक करून लोकांना आत्ताच घसरलं होतं, हे 20 दिवस पुन्हा मुदत वाढवली। त्या घुगुस नगर परिषदेची निवडणूक खरं म्हणजे काही कारण नव्हतं, कुठलीही हायकोर्टामध्ये केस पेंडिंग नाही, तरी पण त्याला ती थांबवली। अशा अनेक ठिकाणी झालेला, कारण यांना भीती वाटत होती की आता निवडणुकांचे निकाल जे सांगितलं ना बावनकुळेजीने 175 जागा जिंकणार, कशाच्या भरोशावर? काय दिवे लावले म्हणून जिंकणार? काय केलंय म्हणून लोकांच्या शहराच्या विकासासाठी? पुढे गेली तुमची स्मार्ट सिटी, साला कचऱ्याचं आणि घाणीचं साम्राज्य आहे, लोक मरत आहेत, अनेक बिमाऱ्या, फेफड्यांच्या बिमाऱ्या होऊन लोकांचे फेफडे खराब होत आहेत। आणि तुम्ही मूळ विषय असा आहे की या सगळ्या निवडणूक प्रक्रिया पारदर्शक होत आहेत का? बेईमान लोक, मी सांगितलं, निवडणूक आयोगाची हरामखोरी प्रवृत्ती आहे या सगळ्या निवडणुकामध्ये। हरामखोरी, ताकद असेल तर साल्याला गुन्हा दाखल करा म्हणा, हे काय पुराव्यासह सिद्ध करून दाखव। तर विजय वडेट्टीवार होते, त्यांनी या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवरती मोठा आक्षेप नोंदवलेला आहे आणि निवडणूक आयोग हरामखोरीपणा करत आहे अशा पद्धतीची भूमिका ते मांडतायत आणि हैदराबाद गॅझेट संदर्भात श्वेतपत्रिका काढावी जेणेकरून सत्यता लोकांसमोर येईल, असंही विजय वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। कॅमेरामन सचिन सॅमसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, नागपूर। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।